राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ, बनावटगिरी आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या गैरप्रकाराविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे राज्यभरात त्यांची कार्यशैली चर्चेचा विषय ठरली आहे। त्यांच्या पारदर्शक, निपक्षपाती आणि लोकाभिमुख कारभाराला पाठिंबा दर्शवण्यासाठी कुरुंदवाड शहरातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून अभिनव पद्धतीने समर्थन व्यक्त केले। शहरातील मध्यवर्ती मारुती चौक येथे सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थित नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला। भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गैरप्रकारावर कठोर कारवाई करून अनेक दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचे काम त्यांनी केले आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या कार्याविषयी विशेष आदर निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। उपस्थित वक्त्यांनी सांगितले की शासकीय सेवेत राहून कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे काम करणारे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी असतात। तुकाराम मुंढे यांनी आपल्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी भूमिकेतून प्रशासनातील पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। यावेळी स्वातंत्र्य सैनिक श्रीपाल आलासे, कुरुंदवाड अर्बन बँकेचे माजी चेअरमन अरुण आलासे, आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, भाजप युवा नेते अभिजित बबलू पवार, लोक जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, दिनेश कांबळे, अप्पासो भोसले, वैशाली जुगडे, शबीर बागवान, अली बागवान, विजयकुमार माने, एन डी पाटील यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।